काका, हा माझा मित्र विनायक बांदेकर. नमस्कार. नमस्कार. हा त्याचा मुलगा गौतम. नमस्कार. गौतमशी आपल्या आशुशी लग्न ठरलंय. आज वहिनी आलेल्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे, पण आपल्याला आजच लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. जरा लवकरची बघा गुरुजी, कारण लग्न ठरल्यानंतर फार वेळ काढणं आम्हाला पटत नाही. आणि आजकाल तर आपण काय काय ऐकतो, त्यापेक्षा जर मुलगी आणि मुलगा तयार असतील तर लग्न उरकून घेऊ. काय सुभाष? हा मग बरोबर. लवकरचा मुहूर्त आहे पुढच्या महिन्यातला पहिला सोमवार 3 तारीख येते. दुपारी 12:30 मुहूर्त आहे. दुसरा गोरज मुहूर्त आहे संध्याकाळी 6:10 तुम्हाला सोयीचा असेल तो तुम्ही ठरवा, पण त्यानंतर मुहूर्त नाही आहे डिसेंबरपर्यंत. अहो नाही नाही, एवढ्या पुढे जायचंच नाही आपल्याला. आपण एकदा वहिनींना विचारलं असतं तर. नाही नाही, तिला पण लवकरचाच मुहूर्त हवाय. आपण एक काम करू, गोरज मुहूर्तावर करूयात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सोयीस्कर होईल ते. हा, आम्हालाही चालेल. चालेल. ओके, मग ठरलं तर हाच मुहूर्त करू. चालेल. मग पुढच्या महिन्यात 3 तारखेला 6:10 मुहूर्त. काय रे गौतम, तुला चालेल ना? हा म्हणजे सगळ्यांना जसं वाटेल तसं काही प्रॉब्लेम नाही. चला मी येतो. अहो जेवून तरी जा. नाही, मला 2-3 ठिकाणी काम आहेत. काका, मी नंतर येऊन तुम्हाला भेटतो. काय काय तयारी करायची ते सांगा मला नंतर. मी सर्व यादी करून पाठवतो. शरू पेढे आण आणि स्वामींना दाखव. गौतमराव, अभिनंदन. तुम्हाला पण. बरं गौतम, आईला कळून टाक. बरं सुभाष, आमच्या घरातलं आणि या पिढीमधलं पहिलं कार्य आहे, त्यामुळे आम्हाला सगळं सागर संगीत करायचं आहे. आणि मुलांनो, तुम्ही हे नको आणि ते नको करायचं नाहीये. आम्ही सगळं करणार आहे, सगळे विधी, सगळे सोपस्कार. काय वहिनी? मी काय म्हणतो विनया, बायकांना भेटू दे, म्हणजे सगळं काय ते ठरवतील त्या. अरे विनया काय, तुझ्या मुलीचा होणारा भावी सासरा आहे मी. आता तरी विनायकराव बोल. बरं विनायकराव, बस. अरे वा, सुनबाई हे बस. अरे गौतम, एकमेकांना पेढा तरी भरवा. बरोबर.